तर विद्यार्थी मित्र हो, क्वेश्चन बघितला का? बघा, MST CET 2024 काय क्वेश्चन आहे? फाइंड द डोमेन ऑफ द फॉलोइंग फंक्शन. बघा फंक्शन कसं दिलेलं आहे. डिव्हिजन मध्ये फंक्शन आहे, दोन फंक्शन आहेत. हा बोला, न्यूमरेटर मध्ये लॉगॅरिथमिक फंक्शन आहे सर, आणि डिनॉमिनेटर मध्ये पॉलिनॉमियल फंक्शन. चला तर मग याचं डोमेन कसं फाइंड करायचं? तर पहिलं एक काम करा, तुम्ही फंक्शन सिम्प्लिफाय करा. कोणतं वालं? हे डिनॉमिनेटर वालं. तुम्हाला माहित असेल ह्याचे फॅक्टर डायरेक्ट पडतील तुम्हाला. बघा आता करायचं काय, डोमेन फाइंड करत असताना सेपरेट सेपरेट डोमेन फाइंड करायचं आणि कॉमन घ्यायचं. हा, एवढं सोपं. चला सांगा, लॉगॅरिथमिक फंक्शनचं डोमेन x+3 ग्रेटर दॅन 0. हो, म्हणजे x ग्रेटर दॅन -3 युनियन डिनॉमिनेटरचं सांगा. डिनॉमिनेटर काय म्हणतोय? सर x 2 नाही पाहिजे, -2 अँड x -1 पण नाही पाहिजे. तो म्हणतोय -2 आणि -1 सोडून. मग आता विचार करा बर, तुम्हाला आन्सर आलं का नाही? आन्सर आलं का नाही? एवढं सोपं आहे, एवढं सोपं आहे. याच्यावरून तुम्ही आन्सर देऊ शकता, तिथं ऑप्शन टिक करू शकता, ऑप्शन टिक करू शकता. काय प्रॉब्लेम? सोपं आहे का नाही? आणि खरंच सोपं आहे.